सर्व गणेश भक्तांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. विघ्नहर्ता सुखकर्ता गणपती बाप्पा मोरया. आणि या गजाननाचं आपल्या घरात आगमन झाल्यानंतर जो आनंदाचा क्षण असतो, उत्साह असतो, तो उत्साह द्विगुणित होण्यासाठी आपण त्या गणेशाची मनोभावे सेवा करत असतो, मनोभावे पूजन करत असतो. त्याच विघ्नहर्त्याकडून आपल्याला आपल्या जीवनात काही सुख, समृद्धी, समाधान यावं यासाठी गणेश विसर्जनाच्या दिवशी जे करायचे उपाय आहेत ते उपाय मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. ते उपाय तुम्ही करा. गणपती बाप्पा विघ्नहर्ता तुम्हाला सुख देईल, तुमच्या घरातलं विघ्न बाजूला करेल. पहिला जो उपाय आहे तो आपल्या घरातल्या बालकांच्यासाठी असेल, आपल्या मुलांच्यासाठी असेल. बुद्धीचा देवता श्री गणेशा, विघ्नहर्ता श्री गणेशा आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्या जो वाणीत दोष निर्माण झालेला असतो, तोतरेपणा निर्माण झालेला असतो, तर्कबुद्धी त्यांची काम करत नाही, अशा बालकांच्यासाठी आपल्या आई वडिलांनी त्या मुलासाठी, त्या बालकासाठी श्री गणेशाला हे उपाय करायचे आहेत. तर आपल्या मुलांचा बोलण्यातला दोष, तोतरेपणा, त्याच्या बुद्धीतली तर्कशक्ती जागी व्हावी, तर्कशक्ती काम करत नसेल तर ती तर्कशक्ती वाढावी, यासाठी हा उपाय करावा. श्री गणेशाची ज्या दिवशी आपण मूर्ती विसर्जित करणार आहोत किंवा गणपतीचं विसर्जन ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी 7, 11 किंवा 21 केळी घ्या. त्या हिरव्या केळी, पूर्ण कच्च्या केळी घ्या आणि त्याचा हार करून श्री गणेशाला अर्पण करा, गणेशाला घाला. ते केल्यानं तुमच्या मुलांच्या बाबतीत त्यांची तर्क बुद्धी वाढण्यासाठी, त्यांचा तोतरेपणा दूर होण्यासाठी किंवा त्यांच्या बुद्धीत विकसितता निर्माण होण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचा लाभ नक्की होईल. दुसरी गोष्ट अशी की आपल्या घरात धनलक्ष्मीचा संचय व्हावा, भरभराटी यावी, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी, यासाठी हा दुसरा उपाय आहे. तो उपाय म्हणजे जो खाण्याचा गूळ असतो आपण तो गूळ घ्या. गाईच्या दुधापासून प्रक्रिया केलेलं जे तूप असतं त्या तुपाचा आणि गुळाचा भोग श्री गणेशाला अर्पण करा. तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल किंवा लक्ष्मी स्थिर राहील. तिसरा जो उपाय आहे तो उपाय असा आहे की आपल्या जीवनात, वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या निर्माण होतात, अडीअडचणी निर्माण होतात, त्या दूर होण्यासाठी, ते विघ्न टळण्यासाठी कुंकू आणि हळद मिक्स करा, त्याचा तिलक श्री गणेशाला लावा, श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक व्हा. सुखी जीवनासाठी, समृद्ध जीवनासाठी आणि सुबुद्धी येण्यासाठी गणेशाच्या चरणी तुम्ही लीन व्हा. तो तिलक गणेशाला लावा, तुम्ही तुमच्या कपाळाला लावा. ज्या दिवशी आपण गणेश मूर्ती विसर्जन करणार आहे त्या दिवशी हे उपाय करायचे आहेत. दुसरा महत्त्वाचा पुढचा उपाय जो आहे, गणेश मूर्ती आपण विसर्जित करण्यासाठी, ज्या दिवशी आपण गणेश मूर्ती विसर्जित करणार आहोत त्या दिवशी आपल्या घरात जो अन्न बनलेला आहे, गोड अन्न, त्या अन्नाचा नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. ज्यावेळेस आपण गणपतीची मूर्ती ज्या जागेवर ठेवलेली असते त्या जागेवर उठवतो, ती हातात घेतलेली मूर्ती आपण आपल्या घरात सभोवती सर्वत्र घरात फिरवायची आहे. घरातून बाहेर जाण्याआधी घराच्या उंबऱ्यावरती एक धान्याचं माप ठेवावं आणि ते आतल्या बाजूला लोंडावं. ते ओलांडून आपण बाहेर जावं आणि गणपतीची, श्री गणेशाची जी मूर्ती आपण विसर्जित करायला चाललोय त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते पाण्याचं ठिकाण असेल, तलाव असेल किंवा नदी असेल, अशा ठिकाणी आपण गणपती बाप्पांना विसर्जित करणार असतो. गणपती बाप्पांना विसर्जित केल्यानंतर त्या ठिकाणची मुठभर वाळू किंवा माती असेल ती आपण हातात घ्या, ती घरापर्यंत घेऊन या. जिथं गणपती बाप्पांना बसवलं होतं ते ठेवायला जागा असेल तर तिथं ठेवा, अन्यथा घराच्या चारी कोपऱ्यात तिला थोडी थोडी ठेवून द्या. घरात सुख शांती लाभेल,
समृद्धी येईल, घरातलं विघ्न नाहीसं होईल. अशा पद्धतीने हे तुम्ही उपाय करा. गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच यश देईल. धन्यवाद.